सर्वांना जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण हिंदवी स्वराज्य याविषयी माहिती बघणार आहे। तर माहिती तुम्हाला कशाप्रमाणे आवडते सांगायला विसरू नका। ज्यांच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं अशा त्या राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवताच आमच्या अंगावर काटा येतो, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुकते रक्षण करणारे नाही तर ते 10 पटीने वाढवणारे असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा। मित्रांनो, अन्यायाच्या काळोखाला कायमच नष्ट करून संपूर्ण महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यासारखा तेजस्वी प्रकाश देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। मित्रांनो, परंतु जरा विचार करा, शिवजन्मापूर्वी काय परिस्थिती होती। 5 सुलतानांनी सत्ता येथे स्थापन केली होती आणि त्यांची नाचत होते त्या महाराष्ट्राच्या मातीवरती। महाराष्ट्राची मंदिरे लुटली जात होती, घराघरातल्या आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती। मित्रांनो, जणू संपूर्ण महाराष्ट्रच मुघलांच्या कैदेत खितपत पडला होता आणि अशातच परिस्थितीत एक दिवस राजमाता जिजाऊ शिवाई मंदिराच्या देवळात गेल्या मित्रांनो आणि प्रार्थना केली, शिवाई देवीला गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचा राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला एक पुत्र दे। मित्रांनो, दगडालाही पाझर फुटला आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला। मित्रांनो, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीला झाला, पुत्र महाराष्ट्रात झाला। म्हणून एक कवी असे म्हणतात की किसी के पेट में से बाप पैदा होता है, किसी के पेट में से बाप पैदा होता है, किसी के पेट में से पाप पैदा होता है, किसी के पेट में से पाप पैदा होता है, मगर जिजाऊ जैसी माँ के पेट से, मगर जिजाऊ जैसी माँ के पेट से बापों का बाप, बापों का बाप शिवबा पैदा होता है, शिवबा पैदा होता है। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले। बघता बघता शिवाजी महाराजांनी रायगड, राजगड, प्रतापगड यांसारखे अनेक किल्ले ताब्यात घेऊन हिंदवी स्वराज्य मजबूत केले। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा केवळ त्यांच्या तलवारीच्या पात्यावर अवलंबून नव्हता, तर तो अवलंबून होता त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेवर। मग काय होती ही विलक्षण बुद्धिमत्ता, ती आज तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। जगाच्या इतिहासाला 800 वर्षाची परंपरा आहे, परंतु आजपर्यंत कुणालाही असे वाटले नाही की आरमाराची स्थापना करावी व वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली। तुम्ही आजही गुगलवर टाका द फायर ऑफ इंडियन नेव्ही, तेव्हा एकच नाव येते आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा रक्ताला बैमान होणाऱ्या माणसांचा इतिहास आहे। आज आपण जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतो आणि वाचतो तेव्हा आपल्याला वाटते की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, परंतु जर राजमाता जिजाऊ सारखी माता आज निर्माण झाली तरच राजे पुन्हा जन्माला येतील। परंतु जर आज घरातल्या जिजाऊ गर्भातच मारल्या जात असतील तर तुम्हीच सांगा कसे राजे जन्माला येतील। कशी फुलतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर, सांगा कशा लागेल तेव्हा अशा पंत्या फोडल्यावर, आणि सांगा कशी घडेल जिजाऊ अशा गर्भातच मुली मारल्यावर। आणि जर राजमाता जिजाऊ निर्माण झाल्या नाही तर शिवाजीराजे कसे जन्माला येणार। अरे, दुसऱ्या देशातील पोरांना प्रेरणा देण्यासाठी काल्पनिक सुपरमॅन, स्पायडरमॅन तयार करावे लागतात, पण महाराष्ट्रातील पोरं भाग्यवान आहेत की त्यांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले। अहो, महाराष्ट्राची पुण्याई होती की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला। 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या आभाळावरती असा इतिहास करून ठेवला की त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल। खऱ्या अर्थानं जर आज समाज परिवर्तन करायचे असेल तर आज या अज्ञानात असलेल्या समाजाला जागे करण्यासाठी गरज आहे, ती म्हणजे शिवचरित्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणांची। कारण शिवचरित्र हे एक पुस्तक नाही, शिवचरित्र हा एक ग्रंथ नाही, शिवचरित्र हे चरित्र नाही, तर शिवचरित्र हा एक विचार आहे आणि तो विचार आज प्रत्येकाच्या मनामनात पोहोचवणे ही काळाची गरज आहे। मित्रांनो, आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवचरित्राचा प्रसार चालू आहे, पण दुर्दैव इथं वाटतं की आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या नावाखाली पोकळ तुताऱ्या वाजल्या जातात आणि आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या बिड्या विकल्या जातात। अरे, त्यांना तरी दोष द्यायचा कुणी, कारण ते तर बिड्या विके आहेत, पण ज्यांनी निषेध व्यक्त करायचा ते तर बिड्या फुके आहेत। ज्यांच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं अशा त्या राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचा
यांचा इतिहास आठवताच आमच्या अंगावर काटा येतो असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच नाही केले तर ते 10 पटीने वाढवले असे धर्मवीर संभाजी महाराज या सर्वांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुद्रा. मित्रांनो, अन्यायाच्या काळोखाला